नाशिकमधील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वाडा जळाल्याने मोठी वित्तहानी झाली। आगीत वाडा जळून खाक झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय। दुर्लक्षितांना घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे। मुंबई उपनगरामध्ये बौद्ध महोत्सवासह शबरी महोत्सवाचं आयोजन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने करण्यात आले। चेंबूरच्या सर्वोदय महाबुद्ध विहारामध्ये 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी बौद्ध महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बौद्ध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले हजर राहणार आहेत। परिसंवाद, भीमगीत स्पर्धा, संविधान रॅलीसह धम्मपद भीमगीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जिल्हाध्यक्षांसह बदलापूर येथील 60 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समक्ष मनसेमध्ये प्रवेश केला। राज ठाकरे यांचा शनिवारी डोंबिवली दौरा आहे। या डोंबिवली दौऱ्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे हे आढावा बैठक घेणार आहेत। त्यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये एका डॉक्टरवर जीवघेणा हल्ला झाला। जागेच्या व्यवहारातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। पंचवटीतील सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर कैलास राठी हे यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने हल्ल्याचा निषेध म्हणून शनिवारी शहरातील ओपीडी बंद ठेवण्याचा इशारा डॉक्टर असोसिएशनने दिला। राज्यभरात परीक्षार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ न देता 24 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। त्यानंतर रास्ता रोकोचे रूपांतर शहरी ग्रामीण भागामध्ये धरणे आंदोलनात करावे असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केले। 25 फेब्रुवारीला अंतरवाली सराठी येथे समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटलंय। संत गुरु रविदास यांच्या 647व्या जयंती सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी येथे संत रविदासांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। तसेच संत गुरु रविदास यांच्या जन्मस्थळाला भेट दिली। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत विस्तृत चर्चा झाली। त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास योजना आणि मालेगाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आवास योजनेच्या घरकुल बांधणी मंजुरीचे वाटप करण्यात आले। नाशिक महसूल विभागाच्या वतीने जळगावमध्ये क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंत्री अनिल पाटील यांनाही खो खो खेळण्याचा मोह आवरला नाही। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीचा निकाल शनिवारी म्हणजे आज जाहीर होणार आहे। सोडतीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहामध्ये सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये संगणकीय सोडतीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपला तुतारी हे चिन्ह मिळाले। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ व हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर राष्ट्रपने हालचाली सुरू केल्या आहेत। दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाचा रायगडावर भव्य असा लॉन्चिंग सोहळा होणार आहे। या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। नवचिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत।
राष्ट्रपती नेते रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला सर्किट हाऊस इथे पोहोचले आहेत। अनेक मुद्द्यांवर इथे चर्चा होण्याची शक्यता आहे।